जय हिंद. तर आज आपला टॉपिक आहे भारतीय युद्धाचा नवा चेहरा, युद्धक ड्रोन्स. याला आपण युद्धाचा नवा चेहरा का म्हणतो? कारण बघा, आजपर्यंत जेवढे पण युद्ध होते त्या युद्धामध्ये आपल्याला कुठेतरी आपण सैनिकाला पाठवायचो, म्हणजे माणसाला पाठवायचो युद्ध करण्यासाठी. पण सध्या जर पाहिलं तर ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्या युद्धामध्ये युद्धाचं नेतृत्व करण्यासाठी, अटॅक करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी आपण ड्रोन्सचा वापर करतो. तर ड्रोन्स म्हणजे काय आपण एकदा जाणून घेऊया. ठीक आहे. तर आजच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये ड्रोनचं महत्त्व वाढत आहे. भारत देखील या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे भारतामध्ये विविध प्रकारचे ड्रोन आपल्याला डेव्हलप होताना आणि आपल्या मिलिटरीमध्ये आपल्याला ते कार्यरत असताना पाहायला मिळतात. तर नेमकं ड्रोन म्हणजे काय बघा. ड्रोन म्हणजे आपल्याला लग्नामध्ये जे उडतात, फोटो काढतात तेव्हाला ड्रोन, आपल्याला फक्त इतकंच माहिती आहे. तर ड्रोनची व्यापकता ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आहे. बघा, ड्रोन म्हणजे काय. ड्रोनची व्याख्या जर करायची झालं तर मानवरहित हवाई वाहन. ठीक आहे. याला अनमॅन्ड एरियल व्हेकल, UAV म्हणतात. ठीक आहे. UAV म्हणजे काय, अनमॅन एरियल व्हेकल, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा माणूस नसते, बसलेला नाही ना त्याच्यामध्ये असून त्याला ऑपरेट करणारा. ठीक आहे. तर हा माणूस कुठेतरी दूरस्थपणे नियंत्रित करतो, कुठेतरी लांब असतंय, तिथून त्या एखाद्या गाडीमध्ये असू शकते, एखाद्या डोंगरावर असू शकते, एखाद्या मैदानात, कुठं पण असू शकते. तिथून ते रिमोटच्या साहाय्यानं, बघा इथं दिसतं एक सैनिक आहे, रिमोटच्या साहाय्याने ड्रोनला ऑपरेट करते. तर हा जो आहे याच्यामध्ये माणूस नसताना असं एक वाहन आहे हवेमध्ये उडणारं, की जे रिमोटली ऑपरेट होते किंवा स्वयंचलितपणे पण उडू शकते. आता काही ड्रोन आहेत ते फुली ऑटोमेटेड आहेत. ठीक आहे. त्यांना फक्त लोकेशन सांगायचं की ह्या लोकेशनवरती जाऊन अटॅक करायचा असेल, सर्व्हिलन्स करायचं असेल, ते स्वतः करतात. तर त्यांना सगळ्यांना आपण फुली ऑटोमेटेड म्हणू. आणि हे जे आहेत ज्यांना माणूस ऑपरेट करते यांना सेमी ऑटोमेटेड ड्रोन्स म्हणू. तर ड्रोन्सचे विविध उपयोग जर पाहिलं तर केवळ युद्धातच नव्हे तर ड्रोन सर्वेक्षणसाठी, सर्व्हिलन्ससाठी वापरतो, शेतीसाठी, त्याच्यानंतर बघा आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातही ड्रोनचा वापर होतोय. इमर्जन्सीमध्ये बघा, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सांगू शकतो. आता काही ड्रोन्स असे आहेत ज्यांना आपण फायर ड्रोन्स म्हणतो. ठीक आहे. फायर ब्रिगेडसाठी वापरतात त्यांना. तर हे जे ड्रोन्स आहेत ना, मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लागल्यानंतर ते पाण्याचा जो पाईप असते ते स्वतः कॅरी करतात, तिथपर्यंत जातात आणि तिथून त्यांना आपण त्या आगीला विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशरचा वापर त्याच्यानं करू शकतो, त्या ड्रोनच्या साहाय्यानं. तर आता आपण ड्रोनचे प्रकार बघू. ड्रोनचे प्रकार बघा. निरीक्षण ड्रोन. ठीक आहे. याला आपण सर्व्हिलन्स ड्रोन पण म्हणतो. हे मानवरहित हवाई वाहन आहे. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर करतात. हे बघा, याच्यामध्ये सर्व्हिलन्स ड्रोन दिसतंय. इथं समोर एक मोठा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यानंतर तुम्हाला ह्या भागामध्ये दिसतंय याच्यात अत्याधुनिक असं रडार असते, जे की दुश्मनांच्या एरियाचा मॅपिंग करतंय. त्याच्यानंतर बघा, वरच्या साईडला पण तुम्हाला इथे एक रडार दिसतंय. हे रडार आहे त्यांच्या विमानांना, त्यांच्याकडून येत असलेल्या मिसाईलला किंवा त्यांच्या इथं असणाऱ्या पाणबुड्यांना वगैरे जहाजांना लोकेट करण्यासाठी याचा वापर होतो. हा जो समोरचा कॅमेरा आहे, या कॅमेऱ्यामधून ते खालचा जो खालची जी जिओग्राफी आहे त्याचे फोटो काढणे, रिअल टाइम इमेजेस आणि फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करून ते आपल्या इकडे पाठवणे, ह्या कामासाठी ह्या निरीक्षण ड्रोनचा वापर करतात. ह्याचं मुख्य काम आहे टेहाळणी करणे. ठीक आहे. पेट्रोलिंग करते. त्याच्यानंतर युद्धासाठी आवश्यक जी माहिती आहे ती गोळा करणे. आता जसं भारतामध्ये भारत पाकिस्तानच्या 2 दिवसाखालच्या युद्धामध्ये जर बघितलं आपण, तर पाकिस्तानकडून आपल्याकडे 300-400 ड्रोन्स पाठवले होते. ते ड्रोन्स पाठवलेच याच्यासाठी होते की त्यांना आपलं निरीक्षण करायचं होतं की यांच्याकडे तयारी कशी आहे. जसं लग्नामध्ये तयारीच्या वेळेस आपण पाहतो की सुरुवातीला एखादा माणूस जाऊन बघते सगळं व्यवस्थित आहे का, त्या प्रकारचं त्यांनी पाठवला कशासाठी होता, की आपल्या सीमेवरती आपण त्यांना मारण्यासाठी कोणत्या डिफेन्स सिस्टम लावल्यात किंवा आपल्याकडून युद्धाची तयारी कोणत्या प्रकारची चालू आहे, त्याच्यासाठी त्यांनी सर्व्हिलन्ससाठी जे ड्रोन पाठवले होते. ह्याचं वैशिष्ट्य बघा, ह्याच्यामध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे असतात, सेन्सर असतात, IR सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर आहेत. त्याच्यानंतर दीर्घकाळ उड्डाण क्षमता आणि कमी आवाज. ह्याचं जर बघितलं वैशिष्ट्य, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळेमध्ये उड्डाण भरण्यासाठी तसे याच्यामध्ये बॅटरीज असतात किंवा काही जे आहेत ते इंजिनवरती पण चालणारे असतात. दुसरी गोष्ट, याचा आवाज खूप कमी असते, त्यामुळे हे लवकर लक्षात येत नाही. आणि याचा जे आकार आहे ते इतका छोटा असतंय की जर एखाद्या रडारमध्ये पाहिलं तर रडारमध्ये असं वाटावं की एखादा मोठा गिधाडसारखा किंवा एखादा गरुडासारखा मोठा पक्षी रडारमध्ये दिसतंय, इतका छोटा याचा आकार आहे. त्यामुळे हे दुश्मनांच्या, शत्रूच्या नजरेमध्ये न येता, त्याच्या रडारमध्ये न येता त्याचं सर्व्हिलन्सचं काम करू शकतात. ह्याचा उपयोग शत्रूच्या हालचाली, शस्त्रे आणि जागा यांची माहिती मिळवणे, त्यांचं
पॉइंटिंग करणे, लक्ष्यांकन करणे. ठीक आहे. ह्याचा फायदा काय बघा, सैनिकांचा जीव वाचतो, धोकादायक क्षेत्राची माहिती मिळते, मोठ्या भागावर नजर ठेवता येते आणि जलद माहिती हस्तांतरण होते. त्याच्यानंतर बघा, निरीक्षण ड्रोन जे आहेत आधुनिक युद्धातील महत्वाची माहिती संकलन आणि टेहळणीचे साधन आहे. याच्यामध्ये जर उदाहरण पाहिलं तर आपल्याकडं हेरॉन नावाचा, जो की आपण इस्रायल कडून घेतलेला आहे, आणि सर्चर नावाचा, जो इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा आणि भारताच्या दोघांच्या टेक्नॉलॉजीचा मिळून आपल्या इथं डेव्हलप केलेला, म्हणजे MK मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये हा डेव्हलप केलेला ड्रोन आहे. ठीक आहे. हे खालचं मॉडेल बघा तुम्हाला दिसतंय सर्चर, आणि वरचा जे हेरॉन आहे हा आपण इस्रायल कडून घेतलेला आहे. त्यानंतर बघा दुसरे ड्रोन आहेत लढाऊ ड्रोन, याला आपण कॉम्बॅट ड्रोन्स पण म्हणतो. त्याच्यानंतर याला म्हणतात अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेकल. ठीक आहे. ज्याला युद्ध ड्रोन असं म्हणून पण ओळखतात. हे मानवरहित विमान आहेत जे शत्रूवर हल्ला करण्यासाठी शस्त्रे वाहून घेऊन जाऊ शकतात. आता याच्यामध्ये बॉम्ब पण असतात, याच्यामध्ये अटॅक करण्यासाठी बंदूक पण असतात, म्हणजे बंदुकीच्या गोळ्या पण असतात. ठीक आहे. त्यानंतर हे जे विमान आहे हे रिमोट कंट्रोलद्वारे किंवा स्वयंचलित अशी उडान उडू शकते. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल असू शकतात, याच्यामध्ये बॉम्ब्स असू शकतात, याच्यामध्ये गन्स आणि वेपन्स पण लावलेले, ॲम्युनिशन पण असते. ठीक आहे. हे जे आहे हे पण मानवरहित आहे. याच्यामध्ये पायलट नसतो, त्यामुळे वैमानिकांचा जीवाला धोका नाही. कोणत्या पण लोकेशनमध्ये, आता अमेरिकेचं जर उदाहरण पाहिलं त्यांनी इराणमध्ये जर बघितलं तर तिथं अटॅक करण्यासाठी ह्या ड्रोनचा वापर केला होता. हे क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि इतर युद्ध सामग्री घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिक असू शकतात किंवा सेमी ऑटोमॅटिक. ठीक आहे. त्याच्या आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, हे ऑब्झर्वेशन पण करतात, गरज पडल्यावर शत्रूवर हल्ला देखील करू शकतात. आणि ह्याचा जर इतर उपयोग जर बघितले आपण, तर याचा वापर शत्रूच्या संरक्षण प्रणालीला भेदून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि शत्रूच्या प्रदेशात खोलवर हल्ले करण्यासाठी कसलाही माणसाच्या जीवाला धोका न पोहोचवता आपण ह्या ड्रोनच्या साहाय्यानं दुश्मनांवर जाऊन अटॅक करू शकतो. भारतामध्ये देखील हा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घातक हा असाच एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, जो की आपण अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांच्या मदतीनं, म्हणजे त्यांचं थोडंसं टेक्नॉलॉजी शेअर करत आहेत ते आपल्यासोबत, आणि हा आपण आपल्या इथं स्वतः डेव्हलप करत आहेत. याचं उदाहरण बघा, अमेरिकेचा प्रेडेटर ड्रोन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक ड्रोनचा प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो टार्गेटिंग ड्रोन, लक्ष्यीकरण ड्रोन. ठीक आहे. शत्रूच्या लक्ष्यांची अचूक माहिती पुरवतात, ज्यामुळे हल्ले अधिक प्रभावी होतात. आता तुम्ही उरी नावाचा पिक्चर पाहिला असेल, उरी द सर्जिकल स्ट्राईक, विक्की कौशलने त्याच्यामध्ये रोल केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक सुरुवातीला गरुड नावाचा एक पक्षासारखा ड्रोन पाठवतात, जे की पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांचे जे त्यांचे सेंटर आहेत त्याची एक्झॅक्ट लोकेशन भारताला सांगते. आणि त्या ड्रोनच्या मदतीने आपण नंतर काय केलं, त्याच्यानंतर उरीचा बदला घेतला. आपण तिथं जी सर्जिकल स्ट्राईक केली होती त्यामध्ये त्यांची पिन पॉईंट लोकेशन आपल्याला माहीत असल्यामुळे आपण ती सक्सेसफुली करू शकलो. तर हे लक्ष्यीकरण ड्रोन जे असतात ह्यांचं काम तेच आहे की हे काय करतात, त्यांच्या लक्ष्यांची अचूक माहिती आपल्यापर्यंत पुरवतात, ज्यामुळे हल्ले अधिक प्रभावी ठरतात. आणि हे जे ड्रोन्स आहेत हे वॉर ड्रोन्स आहेत, मानवरहित असतात, त्यामुळे युद्ध आणि लष्करी कारवाईसाठी हे वापरले जातात. त्याच्यानंतर आहेत बघा कामिकाझे ड्रोन्स. हे जे ड्रोन आहे ना हे सगळ्यात डेंजर असते. ठीक आहे. याला लॉयटरिंग म्युनिशन्स पुन्हा म्हणतात. हे काय करतात, स्वतःसोबत दारुगोळा नेतात, ज्याला आत्मघाती ड्रोन पण आपण म्हणतो. हे कामिकाझे ड्रोन जे आहेत ना हे काय करतात, शत्रूच्या एखाद्या ठिकाणावर जातात, त्याच्या परिसरावर बराच वेळ असं फिरतात, गिरट्या घेत असतात, आणि त्याचं लक्ष निश्चित झालं की त्याच्यावर जाऊन स्वतः स्फोट करून घेतात. हे बघा, स्वतःचे स्फोटक म्हणून त्या लक्ष्यावर जाऊन आदळतात. म्हणजे जसं ते स्लीपर सेल असतात बघा, पाकिस्तानचे जे अतिरेकी आपल्या इकडे येतात ते स्वतःला उडवून टाकतात बॉम्ब लावून, त्या प्रकारचा. तर हे जे कामिकाझे नावाचं ड्रोन आहे हे लय डेंजर आहे, आत्मघाती ड्रोन म्हणतो आपण याला. तर हे काय करतात, स्वतः स्फोटक लावतात आणि स्वतः उडून जातात. हे एकदा वापरलं जाणारं शस्त्र आहे, म्हणजे हल्ला करून स्वतःला आणि लक्ष्याला नष्ट करते. गिरट्या घालण्याची क्षमता याच्यामध्ये, योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी हवेत बराच वेळ हे ड्रोन फिरू शकतात. ह्याच्यामध्ये कॅमेरे आणि सेन्सरच्या मदतीने हे विशिष्ट लक्ष्यावर अचूक हल्ला करू शकते. पारंपरिक क्षेपणास्त्राच्या तुलनेत याची निर्मिती किंमत कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आधुनिक युद्धात हे एक प्रभावी शस्त्र म्हणून उदयास आले आहे. याचा उपयोग टेहळणीसाठी आणि हल्ला करण्यासाठी दोन्ही प्रकारे करू शकतो. याचं एक उदाहरण बघितलं तर हा इस्रायलकडचा हारोप नावाचा ड्रोन आहे, हे त्याचं उदाहरण आहे, आणि हा इस्रायलकडेच आहे, बाकी देशांकडे आता याचं
रिसर्चचं काम आहे आणि काही जणांचं आता सध्या फायनल टेस्टिंग मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर ड्रोन बघा, भारतासाठी जर ड्रोनचं महत्त्व पाहिलं तर भारतासाठी बघा सीमा सुरक्षा असेल, आपल्या बॉर्डरची सुरक्षा करणे, त्याच्यानंतर कमी मनुष्यहानी, कॅज्युअलिटीज कमी होण्यासाठी आपल्यासाठी ड्रोन खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह, जिथं माणसांना पेट्रोलिंग करण्यासाठी जास्त खर्च लागतो तिथं हे कमी पैशामध्ये पेट्रोलिंग करतात. बाकीचे जे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत ते पण हे करू शकतात. त्याच्यानंतर अचूक हल्ला क्षमता, ह्यांच्यामध्ये प्रिसिजन स्ट्राईक कॅपेबिलिटी आहे बघा. हे विविध प्रकारच्या रडारचा, जिओ टॅगिंगचा, जिओ मॅपिंगचा वापर करून एकदम अचूकपणे त्यांच्या लक्ष्याला वेधू शकतात. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्या देशामध्ये ड्रोनचं महत्त्व खूप जास्त आहे. आता भारतामधील प्रमुख युद्ध ड्रोन जर बघितलं आणि त्यांचा विकास कार्यक्रम बघूया त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे. हेरॉन आणि सर्चर जे आहेत हे इस्रायल प्रामुख्याने निरीक्षण आणि टेहळणीसाठी वापरले जातात. त्याच्यानंतर बघा आपल्या इथं तपस नावाचा स्वदेशी विकास कार्यक्रम इंडिजिनियस डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जर बघितलं तर आपल्या इथं रुस्तम 2 याला तपस BH-201 हे त्याचं टेक्निकल नाव आहे. हा मध्यम उंचीवर जास्त वेळ उड्डाण करण्याची क्षमता असलेला ड्रोन आहे. याचा शॉर्ट फॉर्म आहे बघा मेल, मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स. ठीक आहे. मीडियम अल्टिट्यूड म्हणजे मध्यम उंचीवरती, लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे जास्त क्षमता असलेला हा ड्रोन आहे. निरीक्षण आणि हल्ल्यासाठी उपयुक्त असा आहे. त्याच्यानंतर आहे बघा घातक, लढाऊ ड्रोन आहे, सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. हा तपसचा इथं फोटो दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा घातक दिसतंय, हे छोटूसं दिसायला पण थोडं घातकच वाटायलंय. त्याच्यानंतर हा आहे लॉटरिंग नावाचा, ह्याच्यामध्ये स्वदेशी बनावटीचा आत्मघाती ड्रोन आहे, विकसित केला जात आहे, सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. आणि DRDOचे इतर प्रकल्प जर बघितलं विविध प्रकारचे ड्रोन तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकास सुरू आहे. त्यानंतर युद्ध ड्रोनचे फायदे बघा, ॲडव्हान्टेजेस 24/7 निरीक्षण करू शकतात, धोकादायक परिस्थितीत मानवी हस्तक्षेप टाळता येते, कमी परिचालन ऑपरेशन खर्च कमी आहे, लवचिक आणि जलद तैनाती करू शकतो आणि उच्च अचूकता आहे त्याची आणि प्रभावी हल्ला क्षमता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यांच्या समोर काही चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस मध्ये जर बघितलं तर टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स आहेत आपल्याला, हवामानावर अवलंबित कम्युनिकेशन मध्ये अडथळे, हॅकिंग होऊ शकते. त्याच्यानंतर नैतिक एथिकल मुद्दे जर बघितलं तर मानवी हस्तक्षेपाशिवाय प्राणघातक हल्ला करण्याची क्षमता आणि त्याचे नैतिक परिणाम, नियंत्रण आणि नियमन. ठीक आहे. कंट्रोल आणि रेग्युलेशन, ड्रोनच्या वापरासाठी स्पष्ट नियम आणि आंतरराष्ट्रीय कायदे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनियस टेक्नॉलॉजी, आयात, डिपेंडन्सी कमी करणे आणि स्वतःचे प्रगत तंत्रज्ञान विकसित करणे. हे आपल्यासोबतचे आता सध्याला चॅलेंजेस आहेत काही ड्रोनच्या बाबतीमध्ये. त्यानंतर भविष्यामधल्या शक्यता बघा, फ्युचर पॉसिबिलिटीज आपल्या भारतामध्ये काय काय असू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आणि मशीन लर्निंग याचा वापर करून अधिक स्वायत्त ड्रोन विकसित करणे. त्याच्यानंतर स्वार्म ड्रोन, हा जो स्वार्म ड्रोन आहे याच्यानंतर स्वार्म ड्रोन म्हणजे बघा इथं दिसतात तुम्हाला काही ड्रोन्स, हे जे ड्रोन्स आहेत हे एकापेक्षा जास्त म्हणजे किती पण असू शकतात, हे 100, 200, 500 आणि हे 500 जण मिळून एका कोऑर्डिनेट पद्धतीने उडतात आणि 500 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अटॅक करू शकतात. हे एकमेकांसोबत कम्युनिकेट करत असतात. ठीक आहे. यांना कोणाला ग्राउंडला कम्युनिकेट करायची गरज नाही, एकमेकांसोबत कम्युनिकेट करून 500 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अटॅक करू शकतात. म्हणून हे सगळे डेंजर ड्रोन आहेत स्वार्म नावाचे. यांचं सध्या आणखी टेस्टिंग फेजमध्येच आहेत हे पण. त्याच्यानंतर आहे स्टेल ड्रोन. आता हे स्टेल ड्रोन जे आहेत रडारमध्ये येतच नाही कसंच, आपलं किती पण रडारनं शोधो, बाजूने विमान जरी जात असतील त्यांनी शोधलं तर सापडू शकते, पण एवढा छोटा असते की ह्याला विमानातून एवढे हाय स्पीडमध्ये शोधणं शक्य नाही. त्याच्यानंतर बघा ड्रोन विरोधी अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर भविष्यामध्ये ह्या ड्रोनला मारून पाडण्यासाठी अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी येऊ शकतात. आता सध्या आपल्या इथे इलेक्ट्रॉनिक जॅमर नावाचे जॅमर लावलेले असतात जे की ड्रोनच्या सिग्नलला जॅम करतात आणि ड्रोनला मग कळत नाही कोणतं सिग्नल घ्यायचं, समोर जायचं मागे जायचं आणि त्याची बॅटरी लो होऊन ते खाली पडतात. तर अशा प्रकारच्या काही फ्युचर पॉसिबिलिटीज आहेत ज्या की आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतात. तर ही होती भारतीय युद्धाचा नवा चेहरा, ड्रोन्स बद्दलची थोडीशी माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.